चला विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळमस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने जिल्हा चप्पाची जवाहर नवोदय 5वी शिक्षण किंवा सैनिक स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम घेऊन येत आहोत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचचे वैशिष्ट्य थोडक्यात दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील. त्याचबरोबर सराव संच उपलब्ध करून देतील. रेकॉर्डेड स्वरूपात बॅच आपणास उपलब्ध करून देईल. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध करून दिली जाईल. विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल पाहण्याची सुविधा आमच्या शाळेच्या वतीने आपणा सर्वांना देण्यात येत आहे. PDF स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला देण्यात येत आहे. या सर्व गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा, जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला तिथे उपलब्ध होतील. YouTube चॅनलला लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. YouTubeच्या चारही गोष्टी करा आणि आम्हाला सहकार्य मिळवा. तुम्ही जर सबस्क्राईब करून जर बेलचं आयकॉन दाबवलं तर तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन YouTube मार्फत पाठवलं जाईल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत. त्या लिंक तुम्हाला कधीही उपलब्ध राहतील. त्याच ग्रुपमध्ये तुम्हाला वरती जाऊन पाहावं लागेल लिंक कुठे कुठे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या रेकॉर्डेड स्वरूपाच्या 5,000 पर्यंत फी आकारणी करतात व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जर आपण घेतली तर 25,000 पर्यंत फी आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या शाळेच्या वतीने या उपक्रमाअंतर्गत हा सर्व अभ्यासक्रम आपल्याला फ्री शिकवला जाणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा हे आमच्या शाळेच्या वतीने विनंती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयासाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि बुद्धिमत्ता यापैकी आपण आज मानसिक क्षमता चाचणी भाषा विषयाची लाईव्ह तासिका आपण माझ्याकडून सांगण्यात चुकलं. जवाहर नवोदय विद्यासाठी 3 विषय असतात, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा. यापैकी आज आपण भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचं आयोजन केलं आहे. आम्हाला आपल्या सांगण्यास आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशाचं जर पुस्तक घेतलं वर्षभर अभ्यास करण्यासाठी तर तुम्हाला 50 ते 60 उत्तरापेक्षा जास्त उत्तराचा अभ्यास करता येणार नाही. परंतु आपण जर आमच्या तासिकाचा लाभ घेतला तर तुम्हाला 200 प्लस PDF स्वरूपात उत्तरे उपलब्ध करून दिली जातील. 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून दिल्या जातील. 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. या सर्व गोष्टीचा शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमच्या शाळेची वतीने नम्र विनंती. मी सोमनाथ सोनवणे आजच्या जवाहर नवोदय उतारा क्रमांक 83 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 83 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवाल याची आम्ही आपणास खात्री देतो. फक्त वारंवार सांगण्यात येते की तुम्हाला की सर्वांनी टेस्ट सोडवत चला. तुम्हाला टेस्ट व्हॉट्सअपच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. तिथे जाऊन तुम्ही त्या टेस्टच्या लिंक युट्यूबचे व्हिडिओ पहा. युट्यूबचे व्हिडिओ पाहिल्यानंतर जर टेस्ट सोडवली तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. विद्यार्थी मित्रांनो, अगदी छोटा आणि सोपा उतारा तुमच्यासाठी स्क्रीनवर उतारा क्रमांक 83 काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्समध्ये टाईप करा. तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी.
अभिनंदन कदम, अभिनंदन प्रशांत, अभिनंदन श्रेयक. तुम्ही उत्तर वाचलाय, काळजीपूर्वक वाचला असेल अशी अपेक्षा करतो. तुमचं अभिनंदन. चला मी उतारा वाचतो. उतारा क्रमांक 83. अगदी सोपा आणि छोटा उतारा. याच्यावरील प्रश्न तर सर्वात सोपे, मला वाटत नाही कोणाचं उत्तर चुकल. प्रश्न 83. अवकाश यात्रेच्या झेपेची, कामाची आणि विश्रांतीची वेळ याचा क्रम आधीच ठरवतात. अवकाशात प्रत्येक दिवस व रात्र यानांच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या वेगावर अवलंबून असतात. एका फेरीमध्ये अर्धा वेळ यान पृथ्वीच्या छायेत असते आणि अर्धा वेळ प्रकाशाच्या छायेत असते. कोलंबियाच्या या मोहिमेसाठी दिवसाला 15 ते 16 फेऱ्या इतक्या वेगाने ठरवण्यात आल्या होत्या. याचा अर्थ 24 तास म्हणजे पृथ्वीवरील एक दिवस. त्याने 15 ते 16 दिवस आणि तितक्याच रात्री होणार होत्या. वेगातील आणि कक्षेतील लहानसहान बदल ध्यानात घेतले तर साधारण 90 मिनिटांचा एक दिवस सरासरीने ठरवला होता. पहा, कोलंबिया हे यान सोडवलं होतं आणि यानाचं ते लहान सहान बदल यानाबद्दल माहिती या उत्तरामध्ये दिलेली आहे. तुम्ही ती वाचली असेल. मी उत्तरा वाचलाय, तुम्ही काळजीपूर्वक ऐकलाय. आता आपण यावरील प्रश्न सोडू. साक्षी, अभिनंदन, तुझं पण उत्तरा वाचला छान. तुमच्यासाठी या उत्तरावरील प्रश्न पहिला, अवकाश यात्रेच्या कामाचा क्रम. अवकाश यात्रेचा उत्तर लिहिलेलं आहे. हे सोडून उत्तर चालू. प्रश्न पहिला, पावगळ क्रमांक शोधा. प्रश्न पहिला, अवकाश यात्रेच्या कामाचा क्रम. टिंब. पर्याय ए, झोपीची वेळ. पर्याय बी, कामाची वेळ. पर्याय सी, विश्रांतीची वेळ. आणि पर्याय डी, वरील सर्व. प्रयोग डी उत्तर. साक्षीकडे डी उत्तर. प्रयोग, अभिनंदन. पहिल्याच वेळेमध्ये तुझं उत्तर. प्रयोग, तुझा नंबर प्रशांतला दिलाय. प्रशांत तुला फोन करील, त्याचा नंबर तुझ्याकडे येईल. अभ्यासात काय अडचण असेल तर एकमेकाला फोन करत चला. प्रशांत सानप हा माझ्या शाळेतील विद्यार्थी. थोरवे सी उत्तर. हरी कदम डी उत्तर. जे तासिकेला नाही त्यांना फोन करून तासिकेला जॉईन व्हायला सांगा. आधीचे तासिकेला विद्यार्थी होते, आताच्या तासिकेला कदाचित त्यांना तासिका सुरू झाल्याबद्दल माहिती नसेल. ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, डी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. सी उत्तर थोरवे चुकीचं आहे. चला, बऱ्याच विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिलंय. डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं पहिल्याच वेळेमध्ये श्रेयोगने टाकलं होतं उत्तर. आहे पहा, जर पहिल्याच वेळेमध्ये उत्तर असेल तर आपण ती पहिली वेळ वाचायलाच पाहिजे. प्रशांत, कृष्णाला आणि प्रदीपला फोन कर, तास जॉईन करायला सांग. मोबाईल घे रे. साक्षीला फोन कर. साक्षी झालं त्यामध्ये आहेत बाहेर जा.
चला प्रशांत डी उत्तर डी अभिनंदन प्रशांत. प्रश्न पहिला, अवकाश यात्रेतील कामाचा क्रम पहा. योग्य उत्तर पर्याय डी वरील सर्व. पहिल्या वेळेमध्ये उत्तर बघा. अवकाश यात्रेच्या झेपेची, कामाची आणि विश्रांतीची वेळ याचा क्रम आधीच ठरवतात. ही उत्तर देण्यास सर्वांचं अभिनंदन. एका जणाचं उत्तर चुकलंय फक्त, बाकी सर्वांचं उत्तर बरोबर. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा स्क्रीनवरती. अवकाशातील दिवस व रात्र टिंबटिंब. अवकाशातील दिवस व रात्र टिंबटिंब. पर्याय सूर्याभोवती फिरणाऱ्या वेगावर. पर्याय बी चंद्राभोवती फिरणाऱ्या वेगावर. पर्याय सी यानाभोवती फिरणाऱ्या वेगावर. आणि पर्याय डी स्वतःभोवती फिरणाऱ्या वेगावर. चला प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न दुसरा, अवकाशातील दिवस व रात्र टिंबटिंब. दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे कदम ए उत्तर. सृष्टी साक्षी खाडे ए उत्तर. श्रेयोग सी उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं. मला दोन उत्तर येत आहे. प्रश्न दुसऱ्याचं ए उत्तर सी उत्तर येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला हिंटही दिली होती. दुसरी आणि तिसरी ओळ वाचा, तुम्हाला त्याच्यामध्ये उत्तर मिळेल. प्रयोग यानाभोवती फिरणाऱ्या वेगावर अवकाशातील व दिवस व रात्र याचं योग्य उत्तर श्रेयोग. तुझी ओळ चुकली वाचण्यात, त्याच्यामुळं तू चुकीचं उत्तर टाकलंस. प्रशांत चुकीचं उत्तर तुझं. चला ए उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. पहा प्रश्न दुसरा, अवकाशातील दिवस व रात्र याचं योग्य उत्तर ओळ क्रमांक 2 मध्ये अवकाशातील प्रत्येक दिवस आणि रात्र यानाच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या वेगावर अवलंबून असतात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए पृथ्वीभोवती फिरण्याच्या वेगावर. हे उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलं होतं त्यांनी ती ओळ वाचून घ्या आणि आपला प्रश्न टेस्ट मध्ये सोडवताना दुरुस्त करा, जेणेकरून आपला गुण जाणार नाहीत. अभिनंदन साक्षी खाडे, सेकंड आणि थर्ड लाईन मध्ये उत्तर म्हणते. अभिनंदन तुझं. असंच उत्तर शोधत चला. अभिनंदन श्रेयोग, उत्तर बदलून बरोबर टाकलंस. खूप अभिनंदन. गडबड करायची नाही पहा, उत्तर लिहिताना गडबड करायची नाही. ओळ क्रमांक जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत प्रश्नाच्या उत्तरातील खून करायची नाही, आणि प्रश्नाच्या उत्तरातील खून केल्याशिवाय उत्तर पत्रिकेतल्या उत्तराला गोल करायचं नाही. प्रशांत म्हणतोय गडबडीत टाईप झालं. इथं गडबड केली, चुकलं तर तुम्हाला इथं माफी आहे, परंतु शेवटच्या परीक्षेमध्ये आपल्या चुकीच्या उत्तराला माफी नाही. विद्यार्थी मित्रांनो, याची दक्षता घ्या. चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा, कोलंबिया मोहिमेतील यानाचा वेग. कोलंबिया मोहिमेतील यानाचा वेग. पर्याय दिवसाला 16 ते फेऱ्या होतील एवढा वेग. पर्याय बी दिवसाला 15 ते 16 फेऱ्या होतील एवढा वेग. पर्याय सी दिवसाला 17 ते 18 फेऱ्या होतील एवढा वेग. आणि पर्याय डी दिवसाला 10 ते 12 फेऱ्या होतील एवढा वेग. पहा याचं उत्तर उत्तरामध्ये आहे ओळ क्रमांक 5. प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर यायला लागलं. हरिकदम बे उत्तर, प्रशांत बे उत्तर. प्रयोग अभिनंदन. ओळही सापडली आणि उत्तरही सापडलं. ओळ आणि उत्तर सापडले असेल तर पेपरमध्ये त्याला खून करायची, लगेच प्रश्नाच्या खालच्या पर्यायाला खून करायची आणि डायरेक्ट उत्तराला उत्तरपत्रिकेतला गोल करून टाकायचं. अजिबात त्याच्यावर जास्त विचार करायचा नाही, कारण आपल्याला कमीत कमी वेळामध्ये आपला उत्तर सोडवायचा आहे. प्रश्न तिसरा, कोलंबिया मोहिमेतील यानाचा वेग. योग्य उत्तर पर्याय बी. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. बी उत्तर दिलेल्या सगळ्यांचं अभिनंदन. खूप छान
कोणाचंही उत्तर चुकलं नाही. चला प्रश्न तिसरा, कोलंबिया या मोहिमेतील यानाचा वेग. योग्य उत्तर पर्याय बी, दिवसाला 15 ते 16 फेऱ्या होतील एवढा वेग. खूप खूप अभिनंदन तुमचं. अभिनंदन साक्षी, अभिनंदन थोरवे. चला तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवरती. प्रश्न चौथा, एका दिवशी एक दिवस किती मिनिटाचा ठरवला होता? एक दिवस किती मिनिटाचा ठरवला होता? शेवटच्या वेळेमध्ये त्याचं उत्तर. शेवटच्या वेळेमध्ये त्याचं उत्तर पर्याय ए 80 मिनिटाचा, पर्याय बी 60 ते 70 मिनिटाचा, पर्याय डी 90 मिनिटाचा, पर्याय सी 90 मिनिटाचा आणि पर्याय डी 70 मिनिटाचा. शेवटच्या वेळेमध्ये याचं उत्तर. प्रश्न चौथा, एक दिवस किती मिनिटाचा ठरवला होता हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर शेवटच्या वेळेमध्ये दडलेलं आहे. अभिनंदन प्रशांत. प्रशांत सी उत्तर, कदम सी उत्तर, शोयोग उत्तर टाक, साक्षी खाडे सी उत्तर. चला आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, आसावरी, महेश, भागवत फक्त लाईव्ह तासिका करता, उत्तर टाकत नाहीत. संतोष थोरवे, उत्तराचं नाव वगैरे टाईप नाही करायचं. काही काही उत्तर खूप मोठे असतात, मग आपण ते उत्तर लिहू शकत नाहीत. त्याचा फक्त प्रश्न क्रमांक आणि उत्तर क्रमांक टाईप करायचा, जेणेकरून आपलं कमी वेळात उत्तर टाकून होतं. आणि परीक्षेतही आपल्याला असंच करायचंय, फक्त उत्तराचा पर्याय क्रमांकाला गोल करायचंय. तिथे काही उत्तर लिहित नाही बसायचं उत्तर पत्रिकेमध्ये. अगदी थोड्या वेळात आपल्याला प्रश्न सोडून मोकळं व्हायचंय आणि बाहेर येताना हसत यायचंय. माझे 5 मिनिटं उरले, माझे 10 मिनिटं उरले. सरांनी सांगितलेल्या ट्रिकनी मी पेपर सोडवला आणि माझे 5 मिनिटं उरले. मी इतर विद्यार्थ्यांचा घाम फुटलेला बघत होतो. शेवटचे 10 मिनिटं राहिले, माझे 10 प्रश्न राहिले, मी कसं करून काय करून. बाकीच्या विद्यार्थ्यांचं भांबारे उडली पाहिजे आणि आपल्या तासिका करणाऱ्या विद्यार्थी हसत बाहेर आला पाहिजे. माझा पेपर सोडवायला वेळ उरला होता. मी पुन्हा एकदा सर्व प्रश्न चेक केले, ज्या त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर केलं आहे का मी स्वतः चेक केलं आणि नंतर मी बाहेर आलो. असं छाती ठोकपणे सांगणारे विद्यार्थी मी तयार करणारे महाराष्ट्रामध्ये. प्रश्न चौथा, एक दिवस किती मिनिटाचा ठरवला होता? प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. पर्याय सी 90 मिनिटाचा ठरवण्यात आलेला होता. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. तुमचं अगदी योग्य उत्तर आलंय. या प्रश्नाचं कोणाचे उत्तर चुकलेलं नाही. सर्व सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रश्न 5वा, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अशा प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये शोधण्याच्या भानगडीत पडू नका. आपला समानार्थी विरुद्धार्थी शब्दावर वाक्प्रचार, म्हणे, लिंग, वचन यावर आधारित प्रश्न आहे. पर्याय ए भानू, पर्याय सी सुदी, पर्याय बी मौसुदी, कौमुदी, पर्याय सी माता आणि पर्याय डी अब्र. समानार्थी शब्द. उत्तरा क्रमांक 83 मधील 5वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. जर आपल्या समानार्थी शब्दाचा अभ्यास नसेल तर आपलं उत्तर चुकू शकतं. प्रयोग तुझा नंबर प्रशांतला दिलेला आहे किंवा तुला प्रशांतचा नंबर देतो, जेणेकरून तुम्ही एकमेकाला फोन करून अभ्यास करू शकताल. विद्यार्थी मित्रांनो, जरी आपण महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असाल तरी आपला मित्र जर अभ्यास करणारा असेल आणि तो ऑनलाईन असेल किंवा फोन नंबर त्याचा उपलब्ध असेल तर आपण त्याला फोन करून तुझा अभ्यास कसा चाललाय, तो कसा अभ्यास करतो, माझं काय चाललंय याबद्दल तुम्ही चर्चा करू शकता आणि चांगला अभ्यास करू शकता. मित्र असावा खूप चांगला, ना की गप्पा गोष्टी गेम शिकवणारा. चला या प्रश्नाचं उत्तर टाका. कोणी उत्तरच टाकी नाही. प्रश्नांशी उत्तर टाकलंय, गप बसलाय, बाकीचे कोणी उत्तरच टाकीनात. चला सगळ्यांनी उत्तर टाका प्रश्न 5व्याचं. आरती, प्रीती, सोनल, आसावरी, श्रावणी, महेश, भागवत उत्तर टाका. फक्त तासिका करतात, उत्तर टाकत नाहीत. खूप आळशी झालात तुम्ही. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये सुस्तावलात का काय? दिवाळीचे लाडू पण नाही खाल्ले सध्या झोपायला.
का मोबाईल चालू करून ठेवून झोपी गेलात? चला विद्यार्थी मित्रांनो, माता प्रश्नाने उत्तर दिलंय, पण माता म्हणजे आई, जननी समानार्थी शब्द होतो. सूर्याला माता समानार्थी शब्द होत नाही. उत्तर चुकलेलं आहे. चला मी तुम्हाला सांगतो प्रश्न 5वा. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द योग्य उत्तर आहे पर्याय ए भानू. पर्याय ए उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. खूप छान प्रतिसाद. चला तुमच्यासाठी प्रश्न पूर्ण होता. इथं उतारा क्रमांक 83 पूर्ण होतोय. खूप छान प्रतिसाद दिला. यामध्ये तुमचे पाचही प्रश्नाचे उत्तर बरोबर आले. सर्व विद्यार्थ्यांचे खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं उतारा क्रमांक 83 पूर्ण करतोय. त्यासाठी पुढचा उतारा